त्र्यंबकेश्वर योगेश घोलप, मुख्य संपादक नाशिक यांचा रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर नगरी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी दिंडी सोहळा दुमदुमली। सोहळ्यास माननीय मासाहेब जिजाऊ तसेच मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांची उपस्थिती। हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती आयोजित पूजनीय अहिल्यादेवी यांच्या भव्य दिंडी पालखी सोहळ्याने रविवारी त्र्यंबकनगरी दुमदुमली होती। ज्यावेळेस मातोश्रींचा जाण्याची वेळ होती त्यावेळी संपूर्ण मावळ प्रांत हा मातोश्रींच्या दर्शनासाठी येत होता। संपूर्ण मावळ प्रांतामध्ये माहेश्वरीमध्ये वारकऱ्यांच्या भजनी कीर्तनानं संपूर्ण मावळ प्रांत हा दुःखाच्या छायेत होता। महेश्वरी घाटावर 1795 मध्ये मातोश्रींची ज्योत मालवली। म्हणूनच त्र्यंबकेश्वर नगरीमध्येही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन कीर्तनाच्या स्वरूपात भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला। अहिल्यादेवी पुण्यतिथी निमित्त जन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षी पालखी सोहळा पूजनीय अहिल्यादेवींनी बांधलेल्या कुशावर्तावर आरती सोहळा होत असतो। त्र्यंबकेश्वरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते त्र्यंबकराज मंदिर ते कुशावर्तपर्यंत भव्य दिंडी सोहळा निघाला। यामध्ये लहान लहान चिमुकले वारकऱ्यांच्या विषयांमध्ये या दिंडी सोहळ्याला रंगत आली। 3 तास हा सोहळा चालू होता। पाणी पाऊस यांनी 3 तास त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दडी दिली। हे एक मातोश्रींच्या पालखीने एक आश्चर्य झालंय। नवनाथ त्र्यंबक नगरीमध्ये इतका वेळ पाऊस थांबणे म्हणजे मुश्किलच असते। सर्व महिला पुरुष होळकर प्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते। रामराज्याचं भगवं निशाण आणि होळकर शाहीचे बांडे निशाण संपूर्ण त्र्यंबक नगरीमध्ये फिरत होते। या सोहळ्यास मासाहेब जिजाऊंचे वंशज राजे अमरसिंह जाधवराव होळकरांची वंश श्रीमंत नानासाहेब होळकर, मुकुंदराज होळकर सह पत्नी उपस्थित होते। तसेच फिल्मी ॲक्टर प्रवीण तरडे यांनी या पायी दिंडी सोहळा हजेरी लावली होती। त्र्यंबकेश्वर ट्रस्ट अध्यक्ष व सर्वच विश्वस्त उपस्थित होते। समितीचे प्रमुख समाधान भाऊ बागल यांनी या सोहळ्याचं आयोजन करून संपूर्ण त्र्यंबक नगरीमध्ये हा ऐतिहासिक स्वरूपात हा सोहळा पार पाडला। दिंडी सोहळ्यानिमित्त दिंडी मार्गावर लाखो भाविक भक्तांची गर्दी जमली। दिंडी पालखी सोहळा कुशावर्तावरती जाता पूजनीय अहिल्यादेवींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून गोदावरी व अहिल्यादेवीची आरती करण्यात आली। वारकरी शिक्षण संस्थेच्या 200 विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्यात आकर्षण निर्माण केलं होतं। समिती कार्यवाहक समाधानजी बागल, श्यामभाऊ गोसावी, दत्तूभाऊ बोडके, विनायक काळदाते, ज्ञानेश्वर ढेपले, वैभवभाऊ कोरोकडे, किसन दडसर, कल्पेश महाराज साळे, शशिकांतजी कोथमिरे, शरद जाधव, ॲडव्होकेट मंडाले, कोथमिरे दादा, मोहंती कोथमिरे, शोभाताई काळे, शिवाजी ढगे, सागरभाऊ नेमनार, सागरभाऊ घोडके, मच्छिंद्रभाऊ भडांगे, भूषणभाऊ जाधव, राजाभाऊ बाधड, देवरामभाऊ रोकडे, पंढरीभाऊ कोरडे, रामेश्वर खनपटे, शिरोळी सर, अण्णासाहेब सपनार, धात्रक साहेब रावते गाढे उपस्थित होते। पालखी दिंडी सोहळ्यासाठी नारायणी वारकरी शिक्षण मुलींची संस्था, ताल विकास संस्था, माऊली ज्ञानराज आध्यात्मिक गुरुकुल व या संस्थेने या सोहळ्यास भव्य दिव्य करण्यात रंगत आणली आणि हा सोहळा भव्य दिव्य पार पडला। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी योगेश घोलप, मुख्य संपादक नाशिक।